नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत जिलेबी तयार करूया. सगळ्यात आधी आपण जिलेबी तयार करण्यासाठी मिश्रण तयार करूया. 6 वाट्या मैदा घेतला आहे. 1 वाटी बारीक रवा आणि 1 वाटी बेसन घेतला आहे. या पातेल्यामध्ये हा मैदा घालते. यामध्ये आता हा बारीक रवा घालूया. बेसन मात्र चाळणीमध्ये चाळूनच घालायचं आहे. यामुळे पिठामध्ये गुठळ्या तयार होत नाहीत. हे बघा, याप्रमाणे हे पीठ मी चांगलं चाळून घेतलं. मिश्रण तयार करण्यासाठी हे पातेलं खूपच लहान वाटत आहे. हे सगळे साहित्य या मोठ्या पातेल्यामध्ये घालते. आता यामध्ये 2 वाट्याभर दही किंवा ताक घालायचे आहे. हे दही किंवा ताक अगदी आंबट किंवा अगदी गोड असं घेतलं नाहीये. हे मध्यम प्रमाणात असं आहे. आता चांगलं सरमिसळ करते. हे मिश्रण तयार करण्यासाठी 4 वाट्या पाणी लागलं आहे. पाण्याचे प्रमाण आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता. तुम्ही साहित्य घेण्यासाठी जी वाटी घेणार आहात तीच वाटी कायम वापरायची आहे. यामुळे साहित्यात गडबड होणार नाही. असे केल्यामुळे प्रमाण व्यवस्थित होईल. 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉर घातले आहे. यामध्ये अगदी 4 चमचे पाणी घातले आहे आणि पुन्हा आपण हे पीठ चांगले मिसळूया. जिलेबीला चांगला रंग येण्यासाठी 2 मोठे चमचे हळद घातली आहे. याऐवजी तुम्ही खाण्याचा रंग सुद्धा घालू शकता, पण शक्यतो हळद वापरा. हे बघा, हे मिश्रण मी चांगलं फेटून घेतलं आहे.
जिलेबी तयार करण्यासाठी मिश्रण तयार आहे. याप्रमाणेच पीठ भिजवायचं आहे. मी सकाळी जिलेबी तयार करणार आहे. यामुळे रात्रीच हे पीठ असे तयार करून ठेवले आहे. हे पातेले गरम ठिकाणी ठेवायचे आहे. यामुळे चांगले आंबेल. आता हे पातेले 6 ते 7 तासांसाठी झाकून ठेवूया. आमच्याकडे सध्या रात्री थोडीशी थंडी पडते. यामुळे हे पीठ मी 10 तास आंबवलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात 6 तास हे पीठ आंबवलं तरी चालेल. प्रत्येक गावामध्ये थंडीचे प्रमाण कमी जास्त असू शकते. यामुळे पीठ आंबण्याची वेळसुद्धा कमी जास्त होऊ शकते. आमच्याकडे थंडी असल्यामुळे जिलेबीचे पीठ याप्रमाणे चुलीवर एका बाजूला ठेवले आहे. यामुळे काय होईल तर विस्तवाच्या उभेने हे पीठ चांगले आंबेल. आता सकाळचे 10 वाजले आहेत. आता हे पीठ चांगले आंबले आहे. हे मिश्रण चांगले एकदा फेटून घेते. आता आपण सगळ्यात आधी पाक तयार करूया. या पातेल्यामध्ये आता आपण 8 वाट्या भरून साखर घालूया. मी आता 8 वाट्या साखर का घेतली तर याचं कारण आपण जिलेबीसाठी मिश्रण तयार करताना 6 वाट्या मैदा, 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन असे प्रमाण घेतले आहे. या सगळ्यांची बेरीज होते 8 वाट्या. या प्रमाणासारखीच साखर घ्यायची आहे. 8 वाट्या बाकीचे साहित्य असल्यामुळे 8 वाट्या साखर घेतली आहे आणि आता यामध्ये 8 वाट्या पाणी घातले आहे. ही साखर मी थोडीशी ढवळून घेते. यामुळे ज्यावेळी आपण हे पातेले गॅसवर ठेवू त्यावेळी साखर तळाला चिकटणार नाही. आता ही साखर बऱ्यापैकी विरघळली आहे. आता यामध्ये आपण 3 मोठे चमचे वेलची पावडर घालूया. पुन्हा एकदा चांगले मिसळते. आता आपण हे पातेले गॅसवर ठेवूया. आजच्या साहित्यामध्ये 4.5 किलो जिलेबी तयार झाली आहे. गॅसवर हे पातेले ठेवून एकसारखे याप्रमाणे ढवळायचे आहे. यामुळे साखर तळाला चिकटत नाही आणि आपला पाक चांगला तयार होईल. जिलेबी तयार करताना नेहमी 2 तारी पाक तयार करायचा आहे. हा पाक थोडा जाडसर असतो. पाक तयार झाल्यावर घट्ट होऊ नये म्हणून यामध्ये लिंबाचा रस घातला जातो. ही जिलेबी आंबट गोड आणि कुरकुरीत अशी तयार होते. गॅसवर मोठ्या आचेवरच हा पाक मी तयार करण्यासाठी ठेवला आहे. हा पाक आता 1 तारी तयार झाला आहे. आपल्याला आणखी काही वेळ लागेल. जिलेबी तयार करण्यासाठी या प्रकारची सपाट तळाची कढई वापरली जाते. ही लोखंडी कढई मी घेतली आहे. या कढईमध्ये मी तेल घालते. या प्रकारची कढई खास करून जिलेबी, जहांगीर, इमरती तयार करण्यासाठी वापरली जाते. काही ठिकाणी या प्रकारची कढई नसेल तर परातीमध्ये सुद्धा जिलेब्या तळल्या जातात. आमच्या गावात या प्रकारची कढई मिळत नाही. यामुळे मी शेजाऱ्यांना रिक्वेस्ट केली होती या प्रकारची कढई आणून देण्यासाठी आणि त्यांनी मला या प्रकारची छानशी कढई आणून दिली आहे. या कढईची किंमत आहे 480 रुपये.
ही कढई सपाट असल्यामुळे आपण जिलेबी व्यवस्थित तयार करू शकतो. हे बघा, गॅसच्या कट्ट्यावर मी याप्रमाणे तयारी केली आहे. गॅसवर एका बाजूला पाक तयार करण्यासाठी ठेवला आहे. गॅसवर दुसऱ्या बाजूला तेल तापण्यासाठी ठेवले आहे. जिलब्या तळून झाल्यावर काढण्यासाठी एक परात ठेवली आहे. जिलबीचे मिश्रण तयार आहे. एक मोठा तोंडाचा डबा घेतला आहे. एक तेलाची प्लॅस्टिक पिशवी घेतली आहे. यामध्ये आपण हे जिलबीचे मिश्रण घालणार आहोत. आता आपण पाक तयार झाला का बघूया. हे बघा, आता आपला पाक तयार आहे. 2 तरी पाक आपण तयार केला आहे. आता आपण जिलबी तयार करायला सुरुवात करूया. हे बघा, या प्रकारची तेलाची प्लॅस्टिक पिशवी मी घेतली आहे. आता यामध्ये आपण हे मिश्रण घालूया. याऐवजी तुम्ही दुधाची पिशवी सुद्धा घेऊ शकता. पिशवीच्या पाऊण भागापर्यंत हे मिश्रण घातले आहे. आता या पिशवीचे तोंड बांधूया. आता आपण या पिशवीला एक छोटेसे छिद्र करूया. आपल्याला जिलबी जाडसर हवी की बारीक हवी या अंदाजाने छिद्र पाडायचे आहे. का पीठ अगदीच बारीक येत आहे. यामुळे या पिशवीचे छिद्र अगदी थोडेसे मोठे केले आहे. आता हा पाक तयार आहे. हा बघू शकता, पाक आता जाडसर असा झाला आहे. 2 तारी पाक तयार आहे. आता यामध्ये 2 लिंबांचा रस घातला आहे. असे केल्यामुळे हा पाक आणखी घट्ट होणार नाही. कढईमधील तेल मध्यम प्रमाणातच तापवायचे आहे. अगदी कडकडीत तापवू नका. आता याप्रमाणे आपण जिलब्या तळूया. या जिलब्या सोनेरी रंगावर चांगल्या तळायच्या आहेत. आता या जिलब्यांना चांगला रंग आलेला आहे. या मी बाजूला काढते. याप्रमाणेच आपण सगळ्या जिलब्या तयार करायच्या आहेत. तयार झालेला साखरेचा पाक याप्रमाणे मी परातीत काढून ठेवला आहे. आता या परातीमध्ये या तळलेल्या जिलब्या घालूया. या जिलब्या वर खाली करूया. यामुळे या जिलब्यांना व्यवस्थित पाक पोहोचेल. पंधरा ते 20 सेकंदांनी आपण या जिलब्या बाहेर काढूया. आता आपल्या कुरकुरीत जिलब्या तयार आहेत.
तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.